पुढील म्हण पूर्ण करा. बरेच लोक त्या ठिकाणी अशा प्रकारचे आपल्या लाईफमध्ये येत असतात की गरज सरो आणि साहेब मरो. कशाला साहेबाला मारता, बरोबर का नाही. अत्यंत सोपी म्हण या ठिकाणी आहे की गरज सरो आणि त्याच्यानंतर पुढे येतं त्या ठिकाणी वैद्य मरो. असे बरेच लोक आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतात की फक्त कामापुरते जवळ येतात, त्यांचं काम संपलं की ते निघून जातात, बरोबर का. तर अशा लोकांपासून आपल्याला लांब राहायचं आहे. मी काय सांगतोय की आपली विचारसरणी अशा पद्धतीची असली पाहिजे मित्रांनो की आपण बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी मदतीची भावना आपल्याकडं ठेवली पाहिजे, बरोबर का. रुद्रजी पर्याय क्रमांक 3 कसं येणार बरं. बैल मरो, गरज सरो बैल कशाला मारता, तर वैद्य मरो. अशा पद्धतीनं ती म्हण त्या ठिकाणी लागू पडत आहे. म्हणजे फक्त जिथपर्यंत एखाद्या व्यक्तीशी काम आहे तिथपर्यंत त्याच्यासोबत असणं, त्याच्याशी गोड गोड बोलणं. जेव्हा तुमचं काम संपलं तेव्हा त्या ठिकाणी त्याला न ओळखणं, बरोबर का. एखादी बरीच मित्र अशी असतात, बरोबर, बरीच मित्र अशी असतात की जोपर्यंत आपल्याशी त्यांना काम आहे तोपर्यंत ते खूप आनंदाने खूप गोड 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 बोलतात आणि एकदा त्यांचं काम संपलं की नंतर तुम्ही त्यांना कॉल करा ते तुमचा फोनही उचलत नाही, समजलं का. अशा प्रकारच्या व्यक्ती असतात. मग हा जो अनुभव आहे आपल्या लाईफमधला. आता बघा, म्हण म्हणजे काय असतं रे बाळांनो. खरे म्हणीचा या शब्दाचा अर्थ काय. मन म्हणजे एकच गोष्ट क्लिअर करा, मन म्हणजे अनुभव. मन म्हणजे काय, तर मन म्हणजे फक्त अनुभव. अशा पद्धतीची रचना त्या ठिकाणी आलेली असते. मग कोणता अनुभव महत्त्वाचा आहे, तर जे व्यक्ती काम असतात तेव्हा फक्त सोबत असतात, नंतर ते विसरतात, तिथं ही मन त्या ठिकाणी लागू पडते. त्या प्रसंगाशी ही मन, त्या अनुभवाशी ही मन त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण त्या ठिकाणी झालेली असते, बरोबर का. यस, कामापुरता मामा ही एक म्हण त्याच्याशी समानार्थी आहे. कामापुरता मामा, बरोबर का, ही एक म्हण आहे. आणि त्याच्यानंतर नंबर 2, ताकापुरती आजीबाई. ताकापुरती आजीबाई, बरोबर. अशा पद्धतीच्या म्हणी त्या ठिकाणी येत असतात. कामापुरता मामा, ताकापुरती आजीबाई. फक्त काम आहे तिथपर्यंत गोड गोड बोलायचं, नंतर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही, बरोबर. अशा प्रकारे याला म्हटलं जातं पुढील म्हण पूर्ण करा. तर